नमस्कार. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया. एकनाथ शिंदेंना शिवसेनेमुळे सोन्याचे दिवस आले असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं. शिंदेंच्या सोन्याचे चमचे आता अजय अशरच्या ताब्यात आहेत. सगळे सोन्याचे चमचे घेऊन तो दुबईला पळालाय असा दावा संजय राऊतांनी केलाय. ठाकरे गटाच्या निर्धार शिबिराचा ईशान्य मुंबईत आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बीडच्या मसाजोग गावातून निघालेल्या काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा आजचा दुसरा दिवस. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काढलेल्या यात्रेत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंतरधर्मीय विवाह रोखण्याकरता नव्हे तर विशिष्ट हेतूने आंतरधर्मीय विवाह केले जात असल्याच्या असंख्य घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सरकार लव्ह जिहाद विषयी कठोर भूमिका घेणार आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. बीडच्या शिरूर कासारमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. खोक्या भोसले विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सतीश भोसलेला अटक करा आणि सुरेश धस यांना सहारोपी करा अशी मागणी करण्यात येते. खोक्याचा आका असलेल्या सुरेश धस यांच्यावर कारवाई करा. वाल्मिक कराडप्रमाणे सुरेश धस याची जागा ही जेलमध्येच आहे, त्यामुळे त्यांनाही सहारोपी करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली. विकृत गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आणि पुणे पोलीस त्याला दुपारी कोर्टात हजर करणार आहेत. भाग्येश अग्रवाल याला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्याकरता एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स असे खाण्याचे पदार्थ होते. मात्र पोलिसांनी त्यांना हकलून लावलं. भिवंडीत भाजप कपिल पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्याला हजारो महिलांनी प्रतिसाद दिला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना महिलांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी लकी ड्रॉमध्ये महिलांना बक्षिसं देण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे लासलगाव, विंचूरसह 16 गावांसाठी सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेमुळे 16 गावांना शाश्वत जलपुरवठा होणार आहे. धाराशिवच्या तुळजापूर शहरातील ड्रग्ज प्रकरणात सोलापूर जिल्ह्यात ते समोर आलंय. तुळजापूर शहरामध्ये मुंबईबरोबरच सोलापूर जिल्ह्यातून ड्रग्जची विक्री केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संकेत शिंदेला अटक केलेली आहे. सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 24 पक्ष्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 22 कवळे, 1 घार, 1 भारद्वाज पक्षी यांचा समावेश आहे. मात्र अद्याप महापालिका प्रशासन याबाबत दखल घेत नसल्यानं प्राणी मित्रांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊलखुणा समोर आलेल्या आहेत. दहिवली गावाच्या दक्षिणेला काही टेकड्यांवर शिवमल्हार गटाकडून 3,500 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध खेळ असणाऱ्या मंकलाचे 32 पट, सृजनशीलतेचे प्रतीक असलेले 4 शिल्प आणि 16 चिजुलमार्क असलेला एक भला मोठा दगड सापडला आहे. यवतमाळमध्ये कृषी विभागाकडून कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू अत्यल्प असून लिपस्टिक, चपलांची दुकानं, ज्वेलरी यासह अन्य चायनामेड विदेशी वस्तूंच्या दुकानांची जत्रा भरली आहे. यामुळे कृषी विभागाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेलेला आहे. मावळ तालुक्यातील डोणे गावामध्ये रेशनिंग धारकांना कीड लागलेलं धान्य वितरित केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी करत कीड लागलेला गव्हाचा कट्टा बदलला आणि यापुढे असं होणार नाही अशी हमी दिली. वाशिमच्या रिसोडमधील देशमुखांच्या आरोपींना फाशीची मागणी करण्यात आली. रिसोडमध्ये मोठे गावात कॅन्डल मार्च यासाठी काढण्यात आला. वाशिममध्ये बाजार समितीत चियाची मोठ्या प्रमाणात आवक होते. चियाला 12,500 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतो आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून चियासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बारदानाच्या वजनाद्वारे शेतकऱ्यांची लूट होते. चिया उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालेगावात बचत गटाकडून घेतलेले कर्जाचे पैसे बुडवण्यासाठी तरुणानं शक्कल लढवली. जिवंतपणे स्वतःच्या मृत्यूचा दाखला बनवला. मात्र पोलिसांना आलेल्या निनावी पत्रामुळे या तरुणाचा बेंगा फुटला आणि पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली. 11 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दारणा पट्ट्यातील नाणेगाव इथं 2 बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला। नागरिकांमध्ये भीती आहे, त्यामुळे वनविभागानं सापळा रचून 3 वर्षाच्या बिबट्या मादीला जेरबंद केलं। अद्यापही एक बिबट्या फरार आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 17,000 पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे। यात सर्वाधिक 7,000 पोती हरभऱ्याची आहेत, 5,000 पोती तूर, 3,000 पोती सोयाबीनची आहे। कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढलाय, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात बांबूची लागवड करा असं आवाहन पाशा पटेल यांनी केलं। नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये भीषण आग लागली होती। मेयो रुग्णालयातील डीन ऑफिस, ब्लड बँक याच्या इमारतीत आग लागल्यानं काही महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली। वेळी जागेवर नियंत्रण मिळाल्यानं मोठी दुर्घटना टळली। जळगावच्या शेंदुर्णीमध्ये दफनभूमीच्या कंपाऊंडसाठी जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम केलं जातंय, मात्र खोदकाम करताना दफन केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात येते। वाशिममध्ये आरटीई अंतर्गत 978 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, मात्र आता प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं 2 दिवसात आणखी किती विद्यार्थी प्रवेश घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। चंद्रपुरात झालेल्या पोलिसांच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। चिपळूण गुहागर मार्गावर ज्वलनशील पदार्थ वाहून देणारा टँकर आणि चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरची जोरदार धडक झाली। अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवानं जीवितहानी टळली। वसईतील वालीव इथं अवजड ट्रेलरच्या धडकेत हाय टेन्शन वायर तुटली, मोठा अडथळा निर्माण झाला। या घटनेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी महावितरणचे कर्मचारी तुटलेली वायर हटवण्याचं आणि दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे। जळगावच्या नशिराबाद गावातील आठवडे बाजारात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात गॅस भरत असताना पोलिसांनी तरुणाला अटक केली। त्याच्याकडून 18 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाड तालुक्यामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ठाण्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला। ठाण्यात महिलांनी साडी वॉकेथॉन केलं। पारंपरिक साज आणि वॉकेथॉनमुळे महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता। मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्टची बस सेवा कर्जाच्या कैद लोटली गेली आहे। गेल्या 2 वर्षात बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे। विविध बँकांकडून घेतलेली कर्ज तसंच देणींचा आकडा तब्बल 10,475 कोटींच्या घरात गेलाय। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 3:15 3:45 म्हणजे 3:45 वाजेपर्यंत देखभाल आणि दुरुस्ती कामाकरता ब्लॉक घेण्यात आलाय। स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनानं ई-केवायसी बंधनकारक केलेलं आहे। गेल्या 6 महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करतो आहे, तरी 30% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाही। त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे। राज्यात पुणे जिल्हा तर अगदी तळाला गेलाय। जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। करांमध्ये समतोल राखण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली। अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 1,92,00,000 रुपये 25,600 रुपये मात्र झाले आहेत। मात्र पैसे जमा झाले असले तरी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा व्हायला अजून आठवडा लागेल।